तिकडे गेलो, अर्धा सेकंड पण नसेल बघितलं मला वाटतं मी, तर डायरेक्ट ती आजी गायब झाली परत. वरती आल्यामुळे आता खाली जायला वेळ लागणार आहे. तर मित्रांनो, आपण आता खालवडीच्या मसोबाचं दर्शन घेतलं आहे आणि आता आपण चाललो निळकंठेश्वरला. आणि एक साधारणपणे अर्धा पाऊण तासाचा रस्ता आहे हा. आणि डायरेक्ट सगळे मित्र आता आमची निघालो आहे आम्ही आता. आणि दर्शन खूप भारी झालं. तुम्ही एकदा नक्की विजिट करा मित्रांनो. हे मंदिर खूप भारी निसर्गरम्य वातावरण आहे इथलं. तर तुम्ही एकदा नक्की विजिट करा. खूप म्हणजे खूप भारी अशी दुकानं आहेत बाहेर. आणि दर्शन भारी. आणि म्हणजे असं संडेला जास्त करून रविवारची गर्दी असते इथं. तर रविवारची तुम्हाला जर अर्जंटमध्ये दर्शन घ्यायचं असेल तर 100 रुपये पास आहे. आणि जर तुम्हाला नॉर्मल म्हणजे तुम्हाला काय गडबड नसेल तर इकडनं पण इकडनं रविवारची खूप गर्दी असते. तर तुम्ही या नक्की विजिट करा मित्र म्हणतो, खूप भारी आहे. तर मित्रांनो, निळकंठेश्वरचा प्लॅन कॅन्सल झाला आहे कारण की रस्ता हे 10 किलोमीटर इकडनं लांब जायचं आहे, पानशेत मार्गे जायचं आहे. तर सगळ्यांच्या गाडीमध्ये, दोघांच्या गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे. तर त्यामुळं आम्ही काही जात नाही. आता इथं फोटोशूटला आलं इथं. तर जरा इथं फोटोशूट करणार. आणि हे बघा धबधबा फुल भिजलाय, शिवराज पण फुल भिजलाय. हे बघा असं धबधबा टाईप जरा पाणी येतं येत ना, खूप भारी वाटतंय. तर मित्रांनो, हे बघा हा नवीन रिंग रोड बनतोय आपला. आणि तिकडं बघा रस्ता बघा, हा माती ना माती अख्खी चक्कीशी दबल्या जाते. हे जे पाणी ना, हे पाणी ते 100% इकडनं कुठनं तरी येत असणार आहे. इकडे लवकर तिथून दिसलं हे बघ केवढं भारी आहे ना. इकडे दिप्प्या केवढी गँग घेऊन आले बघा मित्रांनो फिरायला. केवढी गँग आली आपली. ए भाई, काही पण होऊ द्या, व्हिडिओ काढायची आतमध्ये आपल्याला माहित नाही. चला मित्रांनो, लय क्वालिटी विषय हा. आणि हा विषय म्हणजे नाटखोळ्या. कोण म्हणतं यावंच लागतं इकडे. बहुत खतरनाक है ये लोग. नाटखोळा यावंच लागतंय. सुपर व्ह्यू काय खरंच. तर मित्रांनो, हे बघा आमचे मित्रांनो, हे सुख आहे ना, हे सुख खरं सुख. अरे बापरे. अजून इकडे चाललो ह्या बाजूला आपण. हे अरे काटेत का. जाऊ द्या मित्रांनो, आपण काय तिकडे जाता कारण की पायामध्ये चप्पल नाही आहे त्यामुळं. पण काय विषय नाही, पायात चप्पल नाही हो. बघा पाय ना पाय इथं काटे खूप आहेत त्यामुळं 2-3 जागी मला काटे टोचले. पण इथं मात्र आनंद घेऊ ना आपण मित्रांनो. हे काय तुमच्यासाठीचं सगळं. तुम्ही एकदा व्हिजिट करा. तुम्ही तुला 1000 वेळा म्हणतो की व्हिजिट करा. परत चाललंय वरती. ते म्हणतो की खूप भारी आहे वरती आता म्हणजे व्ह्यू लय खतरनाक आहे धबधब्याचा. तर चाललंय वरती. पण काटे खूप आहेत तो मित्रांनो, काटे खूप आहेत. त्यामुळे बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे, जायचा काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो. जे लांबनं धबधबे दिसत होते त्याचं पाणी इकडनं येत आहे. मित्रांनो, मला काटे टोचतात ह्याचीच भीती वाटून फक्त. कारण की हे बघा ना कसलं आहे हे. पण आता काय कंटेंटसाठी मित्रांनो आपले मित्रसुद्धा आपल्याला सपोर्ट करतात. हे बघा
पण कुठं नव्हतं हे माहीत नाही. मित्रांनो हे बघा, अरे काय सोडला जाव. मित्रांनो गावठी आहे, गावठी. हे बघा बिना चपलीचं आलोय इथं, प्रॉपर गाव. हा बघा हे चपली तर अडकून राहते. अरे भाऊ चालत राहायचं, चप्पल नाही अडकून द्यायची. पाय वरच्यावर ठेव. हा नाजूक ठेवायचं पाय वरच्यावर. हा बघा किती आल्लत पाय ठेवते, पाय आतमध्ये सुद्धा जात नाहीये पाय, एकदम आल्लत ठेवायचा. मित्रांनो सगळी खेकड्याची बी आहेत सगळी. ए बांध तोडू नका रे, पेरायचं त्यांना, पेरायचंय. मित्रांनो ते म्हणतात की बांधावरनं जाऊ नका, कारण की त्यांना ते पावटा लावायचा आहे, पावटा. वाट आहे ना, वाट्यावरनं चला म्हणतात. फुल पावर आहे सगळ्यांना, फुल पावर मध्ये पाण्यात ना जाऊ. पॅन्ट घालून नका येऊ काय जबा बघा. बघा पाणी आहे बघा. पॅन्ट घालून नका येऊ पॅन्ट घालून. पाण्याच्या दिशेने आम्ही चालतो. काटा घुसला काटा. बिना चपलीचं चाललं इकडे बघा, सगळेजण बिना चपली. मेन पाणी इकडे नाही. चला मेन धबधब्याला जायचंय मित्रांनो, जे तुम्हाला मी म्हणत होतो लांबनं. खूपच ॲडव्हेंचरस झालं मित्रांनो हे. मित्रांनो खेकडा घावलाय, म्हणजे जर आता मूड गेलाय, कारण की भिजलोय ना त्यामुळं. पण तरी माझ्या इथे थोडंसं फिरू मग जाऊ, कारण की आपल्याला रात्री काम आहेत त्यामुळं. खेकडा धरला त्यांनी, तर मला हातामध्ये पकडायचा होता. मित्रांनो हे बघा खेकडा. आता गाड लागायला लागलं. आपण मधनच चाललोय, कारण की शेवाळलेलं आहे चांगलंच. कमीत कमी मित्रांनो मी एक 10-15 वर्षानंतर ना असं आलोय. आधी मी गावाकडे पहिली भात लावायला जायचो, आणि आता 10-15 वर्षानंतर इकडे आलोय. म्हणजे असं ह्याच्यामध्ये खूप चिखल आहे, खूप. नाही रे पुढं नको ग, पार्क होईन आपला. काय नाही अरे कर. चावणार नाही ना इकडे. इकडून नाग्या नाही कचकन दोस्त बरं. दे ना मामा. बघ सुबक आहे का, जड आलं ना काही काटे एवढी शकतात काय जोर आहे का, काय होईल का बॉटल. बोटाला बघतो. मित्रांनो आता शिवराज घेणार आहे हातात, असाच क्रॉस दिन खाली टाकून. विहार पळते की चांगलं 120 स्पीड. काळा लय महाग असतो ह्यो, कोटी रुपयाला विकतो. इथं ठेव. अरे थांबा, ए आडव. मित्रांनो साईडनेच जाऊ, कारण की साईडने असं खचलेली नसेल जागा, त्यामुळं. हे बघा, तुम्ही जर मधनं गेला तर खाली पाय अडकणार, आणि साईडने गेला की अख्खीच्या अख्खा असं म्हणजे नीट जाऊ शकता. अरे पाय गेला की इकडनंच जावं लागेल मित्रांनो, कारण की इकडे जरा वरती चपल्या नाही आहेत. पण तरी चालू, चला काय नाही होत. काटे आहे तिथं. इकडून काटेत काय नाही तिथे केवढं घाण काटे. हे बघ समय पकड. पुढे काळा नाहीये काय. मित्रांनो आपण लय वरती आलोय, म्हणजे लय वरती आलोय, आणि वरती आल्यामुळे आता खाली जायला वेळ लागणार आहे. जिथं वरती धबधब्याचं पाणी पडले ना तिथं आलतो आपण. आलोय, आणि पाय कंटिन्यू असे चालवत राहायची, म्हणजे
ठेवायचं नाही, जर ठेवलं तर खाली खाली रवत जातो आतमध्ये. तिकडनं मी हे नाही का बाकीचे जण इकडे गेलते याच्याकडं आपल्या इकडच्या धबधब्याला बांधाला, आणि मी इकडे एकटा गेलतो. यांना आवाज दिला, इकडे दिसले नाही. पहिले त्या आजीनं आम्हाला बघितलं तिथनं एका तिकडं असं लांबनं वरनं, मग तिकडनं ती दिसली मला तर गायब झाली परत, आणि इकडे दिसली परत. तर इकडे गेलो मी आणि तिथं नदीत खेळत बसलो. परत याच्याकडे बघायला गेलो, अर्धा सेकंड पण नसेल बघितलं मला वाटतं मी. तर डायरेक्ट ती आजी गायब झाली परत, आणि यांना आवाज येत आले नव्हते तेव्हा. आणि इकडनं आलो परत तर दिसली पण नाही. पण बघितलं ते जयशंकर बोला आणि चला. तिकडे आले होते मला अरे जयशंकर आणि चला. चकवा लागला चकवा. चला. तर मित्रांनो आता चाललोय आम्ही घरी. मित्रांनो तो धबधबा दिसतोय का, तो धबधबा, त्या धबधब्याचं पाणी इकडनं येते बघा. हे सगळं ते खाली जाते सगळं ते पाणी. आता चाललोय आपण. ती आजी नाही का, हा. म्हणजे आपण कसं आता एखादा नाही का, हा हा आता म्हणजे एखादा मर्डरवाला कसा नेतो आपल्याला हा हा लहान मुलांना अरे वगैरे, ससा वगैरे नाही का कधी चॉकलेट वगैरे देऊन नेतो आहे ना, हा. तसं हे चकवा असतो. चकवा नाही का आपल्या मागं मागं आपला हे नाही का पिछा करतो, हा आणि आपण त्या मागं जाणार शेवटी, आहे का नाही हा हा बाबा, माणूस आहे म्हणून. हा आणि मग नंतर नाही का ते आपल्याला नेते आणि तिकडे काही ना काही आपलं डायरेक्ट ढोकलून देते कुठून तरी. कारण की आमच्या गावात स्वतः व्हायले 2-3 दिवस. हा. मी स्वतः विदर्भात आहे, आमच्या तिकडे तसंच होते. इकडनं मित्रांनो धबधबा पडतोय, आणि तिथलं धबधब्याचं पाणी इकडनं येते सगळं. ते बघा. पाहायला तर एवढं लागलंय ना प्रमाणाच्या बाहेर खरंच. मित्रांनो खूप खूप आतमध्ये गेलो तिकडे आम्ही, म्हणजे ज्युरासिक वर्ल्ड काय म्हणतील ते त्यालाच हे. अरे खाली नाही का तुम्ही फोडण्या उचलले ना, तेव्हा आलो मी. हा म्हटलं की कुठं बसलं, म्हटलं मग इकडे बसलो होतो. आणि हा म्हणायला लागला की मग कधी आला, म्हटलं आता सारखं फोडण्या उचलल्या. तू फोन लावला ना तेव्हा खाली इथलं वरच्या टेकडीवरती उतरत होतो. वरची नाही काही तुम्ही अशी झोपली होती वर. मग आमच्या समोर होती. काय बोलता, अरे मी पण मित्रांनो जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एक ॲडव्हेंचरस ब्लॉगमध्ये. तर चला.